हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे 2 महिन्यापासून तिला कावलीचा त्रास होता, तसे त्यांना उलट्या व्हायच्या आणि जीवन जात नव्हतं। त्या त्रासासाठी त्यांनी वैद्यांचे उपचार केले, डॉक्टरांचे देखील उपचार केले, तरी पण त्याच्याने त्याला काहीच फरक जाणवला नाही। तेव्हा ही बहीण इथे प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिली आणि एका मंगळवारच्या दिवशी त्यांनी ब्रदराकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि आता 1 आठवडा झाला ती पूर्णपणे बरी आहे, तिला काही त्रास होत नाही। म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण एक जोरात टाळ्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया। या भावाची साक्ष आहे। या भावाने जवळजवळ 6-7 वर्ष झाले तोपर्यंत त्यांना खूप दारूचे व्यसन होतं। या त्रासासाठी भाऊ म्हणतात की त्यांनी बरेच दारू सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची काय दारू कुठे सुटली नाही। या त्रासासाठी हे भाऊ 3 महिने अगोदर या ठिकाणी प्रार्थनेला आले आणि प्रार्थनेला आल्यावरती त्यांनी पूर्ण विश्वासाने या ठिकाणी प्रार्थनेमध्ये भाग घेतला। तसेच ते जेव्हा या ठिकाणी प्रार्थनेला यायचे तेव्हा विश्वासाने प्रार्थनेमध्ये भाग घ्यायचे। हे भाऊ म्हणतात की हल्लेलुया, भावांना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि हल्लेलुया स्पर्श होऊन त्यांचे दारूचे व्यसन पूर्णपणे निघून गेले। एक दिवशी भाऊ म्हणतात की त्यांना दारू पिण्याचा मोह आलेला होता। हे भाऊ दुकानावर देखील दारू पिण्यासाठी गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी प्रभूने या भावाला सांभाळलं आणि ते दारूच्या व्यसनापासून प्रभूने पूर्णपणे दूर केलं। हे भाऊ म्हणतात की आता 3 महिने झाले पूर्णपणे दारूच्या व्यसनापासून ते दूर आहेत, म्हणून भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात। तसेच या भावाची दुसरी साक्ष आहे। या भावाने गाडी बुकिंग केलेली होती, परंतु ती गाडी येण्यासाठी खूप अडथळा आलेला होता। या त्रासासाठी या भावाने केंद्रामध्ये मंगळवारच्या दिवशी कौन्सिल मीटिंग मध्ये येऊन त्यांची समस्या ब्रदरांना सांगितली। या भावासाठी ब्रदरांनी प्रार्थना केली। या प्रार्थनेच्या द्वारे या भावावरती परमेश्वराची दया झाली आणि जी या भावाने गाडी बुकिंग केलेली होती ती लवकर त्यांना मिळाली, म्हणून भाऊ परमेश्वराचे आभार मानतात। तसेच या भावाच्या दोन्ही मुलांची साक्ष आहे। त्या 2 दिवसापासून खूप ताप येत होता। या त्रासासाठी या भावाने केंद्रातून आस्वादित तेल पाण्याचा वापर केला। ते तेल पाण्याद्वारे या भावांच्या दोन्ही मुलांना प्रभूचा स्पर्श झाला। या भावांची दोन्ही मुलं देखील आता पूर्णपणे बरे आहेत, म्हणून हे भाऊ प्रभूचे आभार मानतात। म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे 2 महिन्यापासून तिला कावलीचा त्रास होता, तसे त्यांना उलट्या व्हायच्या आणि जीवन जात नव्हतं। त्या त्रासासाठी त्यांनी वैद्यांचे उपचार केले, डॉक्टरांचे देखील उपचार केले, तरी पण त्याच्याने त्याला काहीच फरक जाणवला नाही। तेव्हा ही बहीण इथे प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिली आणि एका मंगळवारच्या दिवशी त्यांनी ब्रदराकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि आता 1 आठवडा झाला ती पूर्णपणे बरी आहे, तिला काही त्रास होत नाही। म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण एक जोरात टाळ्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे 3 महिन्यापासून या बहिणीची कंबर दुखायची, तसं त्यांच्या पाठीतून आलसारखी निघायची। या त्रासासाठी बहीण म्हणते की गेल्या रविवारी हजर होती आणि हजर मुक्तीच्या प्रार्थनेमध्ये ब्रदरांनी असा संदेश दिला की कोणीतरी इकडे कशी व्यक्ती आहे, तिची कंबर पुष्कळ दुखत आहे, तिला उठायला आणि बसायला पुष्कळ त्रास होत आहे। त्याच क्षणी या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि ही बहीण म्हणते की 6 दिवस होऊन गेली, त्यांची कंबर दुखली नाही, तशी पूर्णपणे बरी म्हणून बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया 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 हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे 3 महिन्यापासून या बहिणीच्या खूप पोटामध्ये दुखायचं। या त्रासासाठी या बहीण म्हणते की त्यांच्या घराजवळच एक दिवशी विजिट होता, त्या ठिकाणी या बहिणीने विश्वासाने त्या विजिट मध्ये भाग घेतला। तसेच त्या ठिकाणी सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेशिवाय या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला। ही बहीण म्हणते आता 1 महिना झाला पूर्णपणे बरे आहेत, आता त्यांना पोटदुखीचा त्रास होत नाही। आणि बहीण प्रभूचे आभार मानतात। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया 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 हालेलुया। या लहान भावाची साक्ष आहे 2 महिन्यापासून त्यांच्या कमरेला घसरण झालेलं होतं। त्या त्रासासाठी या बहिणीने विचारातून रुपया आणून त्या वापरल्या, पण त्यांच्याने त्याला काहीच फरक जाणवला नाही। त्या त्रासासाठी या बहिणीने रविवारी सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या भावाला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 12 दिवस झाले त्यांचे घसरण झालेले, तर ती पूर्णपणे सुकून गेलेले आहे, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया. या बहिणीच्या मुलीची साक्ष आहे. या बहिणीच्या मुलीला एक दिवशी ताप आलेला होता. या त्रासासाठी बहीण म्हणते की एका रविवारच्या प्रार्थनेमध्ये विश्वासाने बहिणीने भाग घेतला आणि बहीण म्हणते की विश्वासाने भाग घेऊन या बहिणी आजारवरतीच्या प्रार्थनेमध्ये मुलीच्या आजारी भागावरती त्याने विश्वासाने हात ठेवला. त्या क्षणी ही बहीण म्हणते की त्याच्या मुलीला कर्करोगाचा स्पर्श झाला आणि त्याच्या तापाचा त्रास सर्दी खोकल्याचा त्रास निघून गेला. पण ती बहीण म्हणते की सोमवारच्या दिवशी पुन्हा त्याला त्रास व्हायला लागला आणि पुन्हा या बहिणीच्या मुलीच्या तोंडात फोड देखील आले. ही बहीण म्हणते की इतकं फोड आले की त्याला दूध पिण्यासाठी पण खूप अडथळा यायचा. त्याला दूध पण पिता येत नव्हतं. या त्रासासाठी या बहिणीने एका सेवा करणाऱ्या भद्रांच्या घरी जाऊन प्रार्थना करून घेतली. तेव्हा ही बहीण म्हणते की त्याला थोडंसं बरं वाटलं आणि पुन्हा त्रास व्हायला लागला. तेव्हा या बहिणीने पुन्हा एका सेवा करणाऱ्या भद्राला त्याच्या घरी बोलून प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीच्या मुलीला प्रभूचा स्पर्श झाला आणि बहिणीच्या मुलीचा त्रास पूर्णपणे निघून गेला. त्या बहिणीची मुलगी पूर्णपणे बरी आहे. आणि बहीण प्रभूचे आभार मानते. म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया.